मी नोकरीच्या शोधात शहरात आलो होतो, तेव्हाच माझ्या मित्राने तेजसने मला त्याच्या घरी राहायला आग्रह केला. त्याने आपल्या आईची काळजी घ्यायला सांगितलं आणि स्वतः पुढील शिक्षणासाठी दिल्लीला निघून गेला. जेव्हा तो परदेशात गेला, तेव्हा त्याच्या आईचं म्हणजेच आंटींचं माझ्याशी वागणं बदललं. त्या मला वारंवार आपल्या खोलीत बोलवायच्या, एकदा तर त्यांनी खोट कारण सांगितलं की त्यांना खूप भीती वाटते आणि मला त्यांच्या खोलीत बोलवलं. त्या रात्री मी त्यांच्याजवळ झोपलो असताना अचानक त्या माझ्या अंगावर हात फिरवू लागल्या. त्या म्हणाल्या, "महेश, मला माहीत नव्हतं की तुमच्या वयाचे मुलं इतके मोठे असतात." असं म्हणून त्यांनी मला आपल्या बेडवर ओढलं. हाय मित्रांनो, आजच्या या कथेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कथा ऐकण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करते की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ज्यांनी अजून केलं नाही त्यांनी आता करावं आणि ज्यांनी केलं त्यांचे आभार. आता तुम्हाला कथा सांगते. माझं नाव महेश आहे. मी नुकताच नोकरीसाठी शहरात आलो होतो. शहरात येण्याची बातमी मी माझ्या मित्राला तेजसला दिली होती. तेजस माझा सोशल मीडियावरचा मित्र होता. आमची मैत्री डिजिटल होती, पण खूप घट्ट होती. मी शहरात पोहोचताच तेजस मला स्टेशनवरून घ्यायला आला आणि थेट आपल्या घरी घेऊन गेला. तेजसच्या घरी पोहोचताच माझी नजर एका सुंदर स्त्रीवर पडली. मी तिला तेजसची बहीण समजलो, पण तेजसने माझा गैरसमज दूर करत सांगितलं, "महेश, अरे ही माझी बहीण नाही, माझी आई आहे." आंटी इतक्या सुंदर आणि तरुण दिसत होत्या की मी त्यांना बहीण समजलो. त्या एखाद्या तरुण मुलीसारख्या दिसत होत्या. मी त्यांना यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं, त्यामुळे माझा गैरसमज होणं स्वाभाविक होतं. त्या दिवशी तेजसला भेटून मला खूप आनंद झाला. दुपारच्या जेवणानंतर मी तिथून निघायला लागलो, कारण मला राहायची जागा शोधायची होती. मी म्हणालो की मला काम आहे आणि निघतोय, तेव्हा तेजसने मला थांबवलं. तो म्हणाला, "महेश, तू हॉस्टेल कशाला शोधतोस? जेव्हा तुझं घर आहे तर हॉस्टेलात राहणं योग्य नाही." मी म्हणालो, "माझं घर?" तेव्हा तेजस म्हणाला, "माझ्या मित्रा, एवढ्या लवकर मला परका केलंस? मी शहरात राहतो असू शकतो, पण मलाही मैत्री निभावता येते. पाहा, या घरात फक्त मी आणि माझी आई राहतो. तू इथे आरामात राहू शकतोस. शिवाय, मी आता पुढील शिक्षणासाठी काही वर्षांसाठी परदेशी जाणार आहे. माझ्या गैरहजेरीत माझ्या आईची काळजी घ्यायला कोणीतरी होईल. मी परदेशात गेल्यावर तू माझ्यासारखं माझ्या आईची काळजी घे." तेजसचं बोलणं ऐकून मी भावुक झालो, कारण त्याने मला परका समजलं नाही, तर आपलंच केलं. तेजसच्या बोलण्याला पाठिंबा देत आंटी म्हणाल्या, "हो महेश, तेजस अगदी बरोबर बोलतोय. जर माझा तेजस परदेशी गेला, तर दुसरा मुलगा माझ्याजवळ राहू शकत नाही का? देवाने तुला योग्य वेळी इथे पाठवलं आहे. याचा अर्थ देवाचीही हीच इच्छा आहे की तू इथे माझ्यासोबत राहावंस." त्यांचा आग्रह इतका वाढला की मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. 2 दिवसांनी तेजस परदेशी जाणार होता. तो गेल्यावर मी घरी आंटींसोबत एकटा राहिलो. माझ्या घरच्या परिस्थितीचा विचार करून मी लगेच नोकरी शोधली. वयाच्या 22व्या वर्षी पुढील शिक्षणाचा विचार मी सोडला आणि पैसे कमवायला नोकरीला लागलो. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी शिक्षण चालू ठेवू शकतो, म्हणून मी नोकरीचा निर्णय घेतला. शहरात मला एक चांगली नोकरी मिळाली. तेजसचं नशीब खूप चांगलं होतं की त्याला वयाच्या 22व्या वर्षी परदेशात शिक्षणाचा अवसर मिळाला. पण नशीब कोणाचं कसं असतं हे सांगून मी माझ्या नशिबाला दोष द्यायचं सोडलं. त्या दिवसापासून मी तेजसच्या आईला माझी आई मानून त्यांच्यासोबत राहू लागलो. पण आंटींच्या मनात माझ्याबद्दल चुकीच्या भावना होत्या, ज्याकडे माझं सुरुवातीला लक्ष गेलं नाही. हळूहळू त्या गोष्टी माझ्या नजरेस पडू लागल्या. आंटी शहरात नोकरी करायच्या त्या रात्री त्यांनी आमच्यासाठी माझा आवडता खाना बनवला होता.
त्या म्हणाल्या, महेश, मी तुझ्या सोशल मीडियावरून तुझ्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. तुझ्या बायोमध्ये लिहिलं की तुला महाराष्ट्रीयन खाना खूप आवडतो ना. आंटी माझ्या आवडीनिवडींची काळजी घेऊ लागल्या होत्या. त्या रात्री जेवताना त्या माझ्याजवळ बसल्या. त्यांनी माझ्या ताटात एक पोळी ठेवली. जेवण झाल्यावर मी त्यांना मदत करायला लागलो आणि डायनिंग टेबलवरून भांडी उचलू लागलो. माझं काम पाहून त्या म्हणाल्या, तू तर एकदम परफेक्ट मुलगा आहेस. मी तेजच्या तोंडून तुझी खूप प्रशंसा ऐकली आहे. तेव्हापासून तुला भेटायची उत्सुकता होती. तू आणि तेजस यांच्यात खूप फरक आहे. तेजस कधीच घरच्या कामात मदत करत नाही. उलट तो सामान इकडे-तिकडे पसरवण्यात माहीर आहे. तेजसचे मजेदार किस्से ऐकून मी हसू लागलो. हसता हसता आंटी अचानक शांत झाल्या. मला वाटलं की त्यांना तेजची आठवण येत असेल. म्हणून मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, आंटी, तेजची आठवण येत असेल तर मी त्याला फोन लावतो. तुम्ही इतक्या उदास होऊ नका. तेव्हा आंटींनी माझ्या हातावर हात ठेवून सांगितलं, तेजस कायमचा परदेशी गेला नाही, हे मला चांगलं माहीत आहे. मला त्याच्या आठवणीत शांत बसायचं नाही. मी अचानक तुझ्या विचारात हरवून गेले होते. मी विचार करत होते की तू किती परफेक्ट आहेस. जर तू असाच मला प्रभावित करत राहिलास तर माझं काय होईल? मला असं प्रभावित करू नकोस, नाहीतर मला सावरायला तुला त्रास होईल. हे बोलून आंटी माझ्या हातातली तबकडी घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. काही वेळ मी तिथेच उभा राहिलो. त्यांचं बोलणं माझ्या डोक्यावरून गेलं होतं. हळूहळू आंटींनी माझ्यासमोर आपली सुंदरता दाखवायला सुरुवात केली. त्या रोज सकाळी लवकर उठून योगा करायच्या. मी त्यांना योगा करताना पाहिलं, तेव्हा मला त्यांच्या तरुण दिसण्याचं रहस्य समजलं. एकदा आंटींनी मला ऑफिसवरून लवकर घरी बोलवलं, कारण त्यांना मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जायचं होतं आणि मला सोबत हवं होतं. त्या दिवशी मी दुपारी अर्ध्या दिवसाची रजा घेऊन घरी आलो. घरी पोहोचल्यावर मी बेल वाजवली, पण आतून काहीच आवाज आला नाही. कदाचित बेलही काम करत नव्हती. मग मी माझ्याकडच्या दुसऱ्या चावीने दार उघडलं आणि आत गेलो. हॉलमध्ये कोणीच दिसलं नाही. तेव्हा मला आंटीच्या खोलीतून पाण्याचा आवाज आला. मला वाटलं की घरात कुठून तरी पाणी वाहत असेल. मला लवकर बोलावूनही आंटी दिसत नव्हत्या, म्हणून मी विचार केला की पाणी किती वेळ वाया जात असेल. म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने गेले. पाण्याचा आवाज बाथरूममधून येत होता. मी दार उघडायला हात पुढे केला, तेवढ्यात आतून दार उघडलं गेलं. समोर आंटी उभ्या होत्या, पूर्ण भिजलेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून ओल्या केसांतून पाण्याच्या छोट्या धारा वाहत होत्या. त्यांचं ते मोहक रूप पाहून मी काही क्षण तिथेच थांबलो आणि त्यांच्याकडे एकटक पाहत राहिलो. त्यांच्या सौंदर्यात इतका हरवून गेलो की मला भानच राहिलं नाही. दार बंद होण्याचा आवाज ऐकून मी भानावर आलो. आंटींनी मला पाहिलं आणि पुन्हा बाथरूमचं दार बंद केलं. मी हॉलमध्ये येऊन बसलो. थोड्या वेळाने आंटी हॉलमध्ये आल्या आणि म्हणाल्या, महेश, तू आलास. माझ्या खोलीत कशाला आलास? तुझ्या खोलीत पाणी येत नाही का? मी म्हणालो, आंटी, मला तुमचा आवाज ऐकू आला नाही, म्हणून वाटलं तुम्ही घरी नाही. मला नळाचा आवाज ऐकू आला, म्हणून तुमच्या खोलीपर्यंत आलो. त्या म्हणाल्या, ठीक आहे, काही वेळापूर्वी जे झालं ते डोळ्यांचा गैरसमज होता. आज मी स्टल दाराजवळ ठेवली होती, म्हणून तुला कदाचित लक्षात आलं नसेल की मी घरीच आहे. जा, तूही फ्रेश हो, मी तयार होऊन येते, असं म्हणून त्या आपल्या खोलीत गेल्या आणि मी माझ्या खोलीत फ्रेश व्हायला गेले. थोड्या वेळाने आम्ही दोघे तयार होऊन मार्केटला निघालो. आंटी साध्या कपड्यात तयार झाल्या होत्या, पण तरीही त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्यांना पाहून मला वाटलं की मी पहिल्यांदाच एखाद्या स्त्रीचं असं सौंदर्य पाहतोय. मी वारंवार त्यांच्याकडे पाहत होतो. त्या माझ्याजवळ आल्या आणि माझ्या केसात हात फिरवत म्हणाल्या, महेश,
तू वारंवार कसल्या विचारात बुडतोस? चल, आता लवकर कर. त्यांचं बोलणं ऐकून मी भानावर आलो आणि त्यांच्यासोबत मार्केटला निघालो. गाडीवर त्या माझ्या मागे बसल्या आणि त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. मार्केटमध्ये जिथे-जिथे त्यांना जायचं होतं, तिथे मी त्यांना घेऊन गेले. घरी परतल्यावर आंटींनी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत सांगितलं, तुला परफेक्ट मॅन हे नाव अगदी शोभतं, कारण तू खरंच तसाच आहेस. तू कुठलीही तक्रार केली नाहीस. जिथे-जिथे मला जायचं होतं, तिथे तू मला नेलंस. त्यामुळे माझी शॉपिंग लवकर झाली. नाहीतर तुझा मित्र तेजस मला एका दुकानात सोडून देतो आणि बाकी ठिकाणी मला चालत जावं लागतं. तो गाडीत बसून राहतो. पण तू सगळ्या पिशव्या उचलल्या आणि मला प्रत्येक ठिकाणी गाडीवर बसवून नेलंस. त्यामुळे माझा वेळ वाचला, असं म्हणून आंटींनी माझी पाठ थोपटण्याऐवजी माझे गाल प्रेमाने ओढले. हे सगळं खूप सहज घडलं, पण याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. आंटींनी सूट घातला आणि माझ्यासमोर उभ्या राहून विचारलं, यात मी कशी दिसते? मी म्हणालो, तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण ड्रेस थोडा सैल आहे. त्या म्हणाल्या, कदाचित मागची रिबन मी बांधली नाही. महेश, तू मला थोडी मदत करशील का रिबन बांधायला? मी त्यांची मदत करायला लागलो. रिबन बांधताना मला त्यांना स्पर्श होत होता. मी एकही शब्द न बोलता त्यांचं काम करत होते. दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसला जायला तयार झाल्या. त्यांनी नवीन सूट घातला होता. तयार होऊन आल्यावर त्यांचं सौंदर्य आणखी खुललं होतं. त्या म्हणाल्या, काल तू दुपारी माझ्यासाठी अर्ध्या दिवसाची रजा घेतलीस. आज सकाळचे काही तास अर्ध्या दिवसाची रजा घे आणि माझ्यासोबत ऑफिसला चल. त्या मला ऑफिसला का घेऊन जात होत्या, हे त्यांनी नीट सांगितलं नाही. ऑफिसला पोहोचल्यावर त्यांनी माझा हात धरला. त्यांचं हे वागणं मला विचित्र वाटलं. ऑफिसात अनेक कर्मचारी आम्हाला वेगवेगळ्या नजरेने पाहत होते. त्या वयाने फारशा मोठ्या दिसत नव्हत्या, पण तिथे काय करत होत्या हे मला समजत नव्हतं. त्यांनी मला त्यांच्या बॉसच्या केबिनमध्येही नेलं. बॉस आम्हाला आश्चर्याने पाहत होता. आंटींनी माझी ओळख करून दिली. हा माझा महेश आहे, असं कोण ओळख करून देतं? बॉसला भेटल्यानंतर त्यांनी मला बाहेर पाठवलं. संध्याकाळी घरी आल्यावर आंटींचं वागणं थोडं बदललेलं होतं. त्या मला मिठी मारून म्हणाल्या, आज तू माझ्यासोबत ऑफिसला आलास, याने मला खूप मदत झाली. त्या बोलत असतानाच अचानक विजेचा कडकडाट झाला. त्या आवाजाने त्या घाबरल्या आणि मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत काहीतरी वेगळं होतं. विजेचा आवाज थांबल्यावर त्या माझ्यापासून दूर झाल्या, पण जाताना माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या, बरा झाला तू लवकर घरी आलास. पाहा, तुझ्या येण्याच्या थोड्या वेळातच पाऊस सुरू झाला. आंटी माझी खूप काळजी करू लागल्या होत्या. मला ते आवडत होतं, पण त्यांच्यावर शंकाही येत होती. त्या दारात उभ्या राहून पाऊस पाहत होत्या, पण बाहेर जायला घाबरत होत्या. त्यांच्या चेहरेवर दिसत होतं की त्यांना पावसात भिजायचं आहे. मी त्यांचा हात धरला आणि त्यांना कंपाऊंडमध्ये नेलं. त्या पावसात भिजायला घाबरत होत्या, पण मी त्यांचा हात धरून त्यांना पावसाचा आनंद घ्यायला लावला. त्यांच्या चेहरे आनंद पाहून मीही खुश झालो. माझ्या मनात आंटींबद्दल काय भावना येत होत्या, हे मला समजत नव्हतं. त्या बॉलिवूडच्या नायिकेसारख्या पावसात भिजत होत्या. त्या माझ्याभोवती फिरत होत्या आणि माझा हात धरून नाचायचा प्रयत्न करत होत्या. त्या म्हणाल्या, महेश, तू खरंच खूप वेगळा आहेस. आज तुझ्यासोबत पावसात भिजताना मला वाटतंय की मी एखाद्या चित्रपटाची नायिका आहे आणि तू माझा नायक आहेस. त्यांनी हे सहज बोलून दाखवलं, पण माझ्या मनावर त्याचा वेगळाच परिणाम झाला. घरात आल्यावर आंटींनी माझ्यासाठी टॉवेल आणला आणि स्वतःच्या हाताने माझे केस पुसले. तेव्हा आमच्या नजरा भेटल्या. त्या मला प्रेमाने पाहत होत्या. त्या म्हणाल्या, महेश, ज्या पद्धतीने तू माझ्याशी बोलतोस, तसं तेजसने कधीच केलं नाही. तो नेहमी अभ्यासात व्यस्त असायचा. त्या बोलत असतानाच मी विचारलं, आंटी,
तुम्ही तुमच्या बॉसला माझी ओळख माझा महेश असं का करून दिलीत? याचा अर्थ काय? हे ऐकून त्या चपापल्या आणि तिथून निघून रात्री झोपताना आंटींनी मला त्यांच्या खोलीत बोलवलं. त्या म्हणाल्या, आज मला खूप भीती वाटते. तू माझ्यासोबत झोपशील का? मदतीसाठी मी त्यांच्या खोलीत झोपायला तयार झालो. त्या रात्री मला वाटत होतं की कोणीतरी आमच्यावर नजर ठेवतंय. माझी नजर दारावर आणि खिडकीवर जात होती. झोपण्यापूर्वी मी आंटीकडे पाहिलं. त्या मला दिसल्या. त्या म्हणाल्या, महेश, तू अजून झोपला नाहीस? मी म्हणालो, मला वाटतंय की कोणीतरी आपल्या खोलीची पाहणी करतंय. त्या म्हणाल्या, मलाही तसंच वाटतंय, म्हणून मी झोपले नाही. कदाचित हा आपला भ्रम असेल असं म्हणून त्यांनी माझ्यावर हात ठेवून झोपायचा प्रयत्न केला. काही वेळाने अचानक लाईट लागली आणि कोणीतरी आई असं हाक मारली. त्या आवाजाने आमची झोप उडाली. उठून पाहिलं तर तेजस समोर उभा होता. तो आम्हाला पाहत म्हणाला, आई, तू हे काय करतेस? महेश माझा मित्र आहे. असं वागणं तुला शोभत नाही. मला आता तुला आई म्हणायलाही लाज वाटते. मी तेजसला म्हणालो, तेजस, तू विनाकारण असं विचार करू नकोस. आंटींना भीती वाटत होती, म्हणून त्यांनी मला इथे बोलवलं, पण आंटींनी माझ्यावर हात ठेवलेला पाहून कोणालाही गैरसमज होऊ शकला. तेजस आपल्या आईवर चुकीच्या गोष्टी बोलू लागला. त्याला ऐकून असं वाटत होतं की तो अचानक घरी आला नव्हता, तर हे त्याचं नियोजन होतं. मी म्हणालो, तेजस, या छोट्या गोष्टीवर तू आंटींवर असा आरोप कसा लावू शकतोस? तू दुसऱ्या कोणत्या रागात हे बोलतोयस? आणि मला सांग, तू परदेशी गेला होतास, मग अचानक घरी कसा आलास? तेजस म्हणाला, मी परदेशी जाऊ शकलो नाही, कारण माझ्या आईकडे पुरेसे पैसे नव्हते. मला पैशांचा जुळवाजुळव करता आला नाही, म्हणून मी माझ्या काकांकडे गेलो होतो. मी आईला सांगितलं नव्हतं की मी काकांकडे गेलोय. त्या दिवशी काकांनी मला आईबद्दल काही गोष्टी सांगितल्या, ज्याकडे मी यापूर्वी लक्ष दिलं नव्हतं. काकांनी सांगितलं की तुझ्या आईचं कोणाशी तरी चुकीचं नातं आहे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांच्यावर शंका घ्यायचं कारण नव्हतं. माझे वडील नसतानाही आई इतकी सजूनधजून राहायची, पण कोणासाठी? याचा विचार मी कधी केला नव्हता. त्या दिवशी काकांनी माझ्या डोळ्यावरची झाप दूर केली. मग मी ठरवलं की मी आईवर नजर ठेवीन. तेव्हाच तू शहरात येणार होत. माझ्या योजनेनुसार मी सांगितलं की मी परदेशी जातोय आणि तुझ्याकडून आईसोबत राहायचा आग्रह केला. मला माहीत होतं की आईचा वाईट प्रभाव तुझ्यावरही पडेल. तुम्हा दोघांमध्ये जे चाललंय ते मला समजलं. महेश, मी तुला दोषी मानत नाही. खरी चूक माझ्या आईची आहे. तिची नियत खराब आहे. तू फक्त तिच्या बोलण्यात आला असशील. तेजस शांत झाल्यावर मी म्हणालो, तू आईवर आरोप लावले, आता खुश झालास का? आणखी काही बाकी असेल तर तेही बोलून टाक, कारण पुढे तुला बोलायची संधी मिळणार नाही. तेजस, तू आमच्यावर नजर ठेवलीस, पण जे पाहायला होत ते तू पाहिलंच नाहीस. आंटी मला ऑफिसला घेऊन गेल्या, कारण त्यांचा नवा बॉस त्यांच्यावर नजर ठेवत होता. त्याला दाखवायचं होतं की त्या एकट्या नाहीत, त्यांच्यासोबत त्यांचा तरुण मुलगा आहे. बॉसला मुलाचा धाक दाखवायला त्या मला घेऊन गेल्या आणि आता जेव्हा त्या माझ्यावर हात ठेवून झोपल्या होत्या, तेव्हा त्या मला आणि तुला वेगळं मानत नाहीत. तू दुसऱ्यांचं ऐकण्याऐवजी आईला समजून घ्यायचा प्रयत्न केला असतास, तर तुझ्या तोंडून आईबद्दल असे अपशब्द बाहेर पडले नसते. मला काही दिवसांत हेही समजलं की आंटी घरात असूनही एकट्या होत्या, जेव्हा त्यांचा तरुण मुलगा त्यांच्यासोबत होता. त्यांनी तुझ्यासाठी दुसरं लग्न केलं नाही. त्या तुझ्यासाठीच जगल्या, पण जेव्हा आईची काळजी घ्यायची वेळ तुझ्यावर आली, तेव्हा तू स्वतःच्या दुनियेत हरवलास आणि दुसऱ्यांचं ऐकून आईवर अविश्वास दाखवला.
मी बोलत असतानाच आंटींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, महेश, तुझ्याकडे जी समजूतदारपणा आहे ती तेजसमध्ये नाही. कारण मी त्याला कधीच मेहनतीची सवय लावली नाही. मी त्याला सगळं वेळेवर दिलं, पण आज माझ्या मुलाने माझ्या प्रेमाची परतफेड माझ्यावर अविश्वास दाखवून केली. मग मी म्हणालो, तेजस, तुझ्या काकांनी तुला माझ्याविरुद्ध भडकवलं, जेणेकरून आपल्यात अंतर पडेल. तू काकांकडे मदत मागण्यापूर्वी मी तुझ्या काकांकडे तुझ्या वडिलांच्या मालमत्तेचा हिस्सा मागायला गेले होते. पण त्यांनी मला काहीच दिलं नाही. मग मी त्यांना धमकी दिली की मी त्यांना कोर्टात खेचीन. तुझ्या वडिलांचा हक्क मागायला गेले होते, ते फक्त तुझ्यासाठी होतं. कारण मला तुझ्या इच्छा मारायच्या नव्हत्या, मलाही तुला मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठवायचं होतं. पण मला माहीत नव्हतं की तू एवढ्या लवकर दुसऱ्यांच्या बोलण्यात येशील. आज तू तुझ्या आईच्या प्रेमाची हीच परतफेड दिलीस, बेटा, असं म्हणून आंटी रडू लागली. आंटींचं बोलणं ऐकून तेजसला आपली चूक कळली. तो दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन आईवर विश्वास ठेवत नव्हता आणि त्याने आंटी आणि माझ्यावरही चुकीचा संशय घेतला. जेव्हा त्याला आपली चूक कळली, तेव्हा तो रडत आंटीकडून माफी मागू लागला. त्या एक आई होत्या, म्हणून त्यांनी लगेच आपल्या मुलाला माफ केलं. माफी मागून तो मला घरी राहायचा आग्रह करू लागला. पण आता मी तिथे राहू शकत नव्हतो, कारण त्या आईमुलाला त्यांचं नातं सुधारायला वेळ हवा होता. तेजसला आपल्या आईची प्रामाणिकपणा आणि तिच्या संघर्षाची जाणीव व्हायला हवी होती, कारण त्याला आईच्या मेहनतीची काहीच किंमत नव्हती. मी लहानपणापासून माझ्या घरची गरिबी पाहिली होती आणि तेव्हापासूनच छोटी-मोठी कामं केली होती. मित्रांनो, आजकाल आईवडील मुलांच्या सगळ्या इच्छा लगेच पूर्ण करतात आणि मुलांना त्याची सवय लागते. जेव्हा कधी आईवडील एखादी इच्छा पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा मुलं लगेच नाराज होतात आणि त्यांना अपशब्द बोलतात. अशा परिस्थितीपासून वाचण्यासाठी मुलांच्या सगळ्या इच्छा नेहमी पूर्ण करू नयेत. कधीकधी त्यांना नाही ऐकायलाही शिकवलं पाहिजे. मुलांना हे समजायला हवं की आईवडील त्यांच्यासाठी रात्रंदिवस किती मेहनत करतात. तेव्हाच त्यांना नातं, प्रेम आणि पैशांची खरी किंमत कळते. मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.